नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या द MCQ कॉर्नर यूट्यूब चॅनलला. तर मित्रांनो, मी आपल्यासाठी MCQ घेऊन येत होतो. आता मी आपल्यासाठी वेगवेगळे टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे मित्रांनो सी प्रोग्रामिंग. तर आपण सी प्रोग्रामिंगवर व्हिडिओ बघूया, सी प्रोग्रामिंगची माहिती बघूया. तर मित्रांनो, सर्वात पहिले आपण हिस्ट्रीपासून सुरुवात करूया. तर सी प्रोग्रामिंगची हिस्ट्री काय होती? तर मित्रांनो, सर्वात पहिले सी म्हणजे काय आणि प्रोग्रामिंग म्हणजे काय? तर मित्रांनो, आपण दैनंदिन जीवनात ज्या गोष्टीचा आपण सर्वात जास्त यूज करतो, जी गोष्ट आपल्या जीवनात सर्वात जास्त यूज होते ती म्हणजे आपलं कम्प्युटर, मोबाईल किंवा लॅपटॉप जी काय आहे ती सर्वात सध्याच्या काळात म्हणजे आधुनिक काळात सर्वात जास्त वापरल्या जाणारी गोष्ट आहे मोबाईल, कम्प्युटर आणि लॅपटॉप. तर मित्रांनो, हे कसे चालतात, त्याच्यात चालणारे ॲप कसे चालतात किंवा कोणत्याही गोष्टी कशा चालतात त्याच्यातल्या. तर मित्रांनो, सी प्रोग्रामिंग सर्वात पहिली प्रोग्रामिंग आली होती तिच्यानुसार. जसं की मित्रांनो, 1972 साली डॅनियल रिच या नावाच्या माणसाने सी प्रोग्रामिंगचा डेव्हलपमेंट केली, म्हणजे सी प्रोग्रामिंगचा शोध लावला. सी प्रोग्रामिंग म्हणजे मित्रांनो, आपण जे सध्याच्या घडीला ॲप वापरतोय ते बनलेले कशापासून आहे, जसं की आपले गेम आहे वगैरे आपण जे खेळतो किंवा PC मध्ये आपण रन करताना कोणती गोष्ट चालू करताना PC चालू होतो त्यावेळेस आपण सी प्रोग्रामिंगचा यूज करतो. म्हणजे सी ज्यावेळेस आतमध्ये कसा चालतो, आपण जसं की एखादं वेब ब्राउझर ओपन केल्यावर ती वेबसाईट कशी चालते, तिला डिझाईन कसं केलेलं असतं. तर मित्रांनो, जसं की एक एक्झाम्पल सी प्रोग्रामिंग नुसार केलं जातं किंवा सध्याच्या काळात HTML आणि CSS नुसार वेबसाईट डिझाईन होत आहे. तर मित्रांनो, सी प्रोग्रामिंग, तर सी सर्वात पहिले आपण सी पासून सुरू करूया, हळूहळू समोर जात जात HTML CSS बघूया. तर मित्रांनो, सी प्रोग्रामिंगचा शोध डेव्हलप कोणी केली? तर डॅनियल रिच या नावाच्या माणसाने 1972 साली USA मध्ये AT आणि बेल्स लॅब मध्ये त्यांनी शोध लावला. तो कसा लावला मित्रांनो? डॅनियल रिच नावाचा माणूस युनिक्स नावाची एक ऑपरेटिंग सिस्टम चालवत होता. आता ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय मित्रांनो? जसं की सध्याची फेमस ऑपरेटिंग सिस्टम आहे आपली मायक्रोसॉफ्ट विंडोज. आपलं विंडोज मित्रांनो, विंडोज ही एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. दुसरं आहे लिनक्स, आपलं लिनक्स आपण वापरतो. अँड्रॉइड आहे एक ऑपरेटिंग सिस्टम, अँड्रॉइड सुद्धा एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. आयफोन मधील iOS हे एक ऑपरेटिंग सिस्टम आहे. तर मित्रांनो, तो युनिक्स नावाच्या ऑपरेटिंग सिस्टमचा हे करत होता. तर एखादी ऑपरेटिंग सिस्टम रन करण्यासाठी आपल्याला एखाद्या लँग्वेजची गरज असते किंवा त्यांच्या मागची कोडिंगची गरज असते. तर मित्रांनो, तर त्या माणसाने सी या प्रोग्रामिंगचा त्यावेळेस शोध लावला. तर युनिक्सचा शोध लावता त्याच्या पहिले मित्रांनो 4 लँग्वेज डेव्हलप झालेल्या होत्या. तर सर्वात पहिली होती ALGO 60. ALGO 60चा शोध मित्रांनो कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीने लावला होता. कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीनं डेव्हलप केली होती 1960 साली. त्याच्यानंतर मित्रांनो 1963 साली CPL नावाची एक लँग्वेज आली होती, ती पण कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीनंच डेव्हलप केली होती. या सगळ्या लँग्वेज आपल्या त्यावेळेस जुन्या काळात जे कम्प्युटर होते त्यांच्यासाठी झाल्या होत्या. CPLचा फुल फॉर्म होता मित्रांनो कंबाईन प्रोग्रामिंग लँग्वेज. CPLचा फुल फॉर्म होता कंबाईन प्रोग्रामिंग लँग्वेज. त्याच्यानंतर मित्रांनो 1967 साली BCPL आली होती. ती मार्टिन रिचर्ड या नावाच्या माणसानं डेव्हलप केली होती मित्रांनो, मार्टिन रिचर्ड. आणि ती पण कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्येच 1967 साली BCPL ही लँग्वेज डेव्हलप झाली होती. BCPLचा फुल फॉर्म होता मित्रांनो बेसिक कंबाईन प्रोग्रामिंग लँग्वेज. हेच खाली फक्त बेसिक कंबाईन प्रोग्रामिंग लँग्वेज. त्याच्यानंतर 1970 साली फक्त बी नावाची लँग्वेज तयार झाली होती, डेव्हलप केली होती केन थॉम्सन नावाच्या माणसानं मित्रांनो. केन थॉम्सनने AT and T बेल्स या लॅबमध्ये USA मध्ये जिथं सी लँग्वेज ही डेव्हलप झाली होती, तिथंच 1970 2 वर्षापूर्वीच
बी लँग्वेज पण डेव्हलप झाली होती. कोणी? केन थॉम्सनने. त्याच्यानंतर 1972 साली सी लँग्वेज डेव्हलप झाली. ती केली होती मित्रांनो डॅनियल रिच नावाच्या माणसाने AT&T बेल्स लॅब मध्ये USA मध्ये. तर मित्रांनो याच्यानंतर आपण सी प्रोग्रामिंगच्या बेसिक फॅक्टरकडे बोलूया. म्हणजे की बा या लँग्वेज मध्ये आपल्याला कोणकोणते फॅक्टर्स यूज होतात, जसं की काय काय यूज होतं. जसं आपण आपल्या दैनंदिन भाषेत आई यूज करतो तसं, किंवा इंग्लिश मध्ये ABCD यूज करतो तसं सी या लँग्वेज मध्ये काय काय यूज होतं. तर मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट आहे लेटर्स. आता लेटर्स कोणते कोणते? A to Z स्मॉल लेटर्स आणि A to Z कॅपिटल लेटर. दुसरी गोष्ट डिजिट्स, आपले अंक 0 to 9. तिसरी गोष्ट म्हणजे स्पेशल कॅरेक्टर जसे की एक्सक्लेमेटरी मार्क आणि हॅश, आपण ज्याला दैनंदिन दिवसात म्हणतो एक्सक्लेमेटरी मार्क आणि हॅश. आणि चौथी गोष्ट म्हणजे व्हाईट स्पेसेस, आपण जो स्पेस देतो तो कसा यूज होतो. तर टॅब आणि इंटरच्या याने व्हाईट स्पेसेस तयार होतात. तर मित्रांनो नेक्स्ट पुढे बघूया आपण किंवा टोकन काय किंवा या लँग्वेज मध्ये काय काय असतं. तर सर्वात पहिले मित्रांनो कीवर्ड्स असतात किंवा कोणते कीवर्ड्स, जसे की इंटिजर, फ्लोट. आपण एकदा टोकन्स समजून सांगतो मित्रांनो किंवा टोकन्स किती असतात. तर मित्रांनो 6 प्रकारचे टोकन आहे. तर मित्रांनो 1 नंबरचा आहे कीवर्ड्स. दुसरा आहे मित्रांनो आयडेंटिफायर. तिसरा आहे मित्रांनो कॉन्स्टंट्स. चौथा आहे ऑपरेटर्स. पाचवा आहे मित्रांनो स्ट्रिंग्स. आणि 6वा आहे स्पेशल सिम्बॉल. आता कीवर्ड्स म्हणजे काय, आयडेंटिफायर म्हणजे काय, कॉन्स्टंट म्हणजे काय, ऑपरेटर म्हणजे काय, स्ट्रिंग्स म्हणजे काय आणि सिम्बॉल म्हणजे काय मित्रांनो. तर सर्वात पहिले आपण याच्यानंतर सिंटॅक्स बघणार आहे. म्हणजे किंवा सी प्रोग्रामिंगचं स्ट्रक्चर कसं असतं की एक फॉर्म्युला, आपल्या मॅथ मध्ये जसं की फॉर्म्युले असतात तसं सी चं एक स्ट्रक्चर असतं. जसं की आपल्याला प्रिंट करायचं आहे हॅलो वर्ड, एक कंपायलर असतं ते, त्यामध्ये आपण पुढे बघूया कंपायलर कसं असतं किंवा सिंटॅक्स काय असतो. सिंटॅक्स म्हणजे एक सी प्रोग्रामिंगचं स्ट्रक्चर असतं. तर त्या स्ट्रक्चर मध्ये कीवर्ड काय यूज होतं किंवा एखाद्या याला दर्शवण्यासाठी काय यूज होतं, जसं की INT यूज होतो इंटिजर, फ्लोट होतो आणि डू व्हाईल. आपण पुढे बघणार आहोत मित्रांनो हे विस्तार मध्ये, म्हणजे पूर्णपणे बघणार आहोत. आयडेंटिफायर म्हणजे किंवा हॅलो बघतो एक आयडेंटिफायर म्हणून, किंवा नंबरिंग साठी नम बघतो, कॉन्स्टंट साठी कॉन्स्टंट्स म्हणजे नंबर्स मित्रांनो, -10.6 किंवा 112 असे नंबर्स. कॉन्स्टंट्स मध्ये काय होतं नंबर्स. ऑपरेटर म्हणजे प्लस, मायनस, डिवाइड बाय. त्याच्यानंतर स्ट्रिंग मध्ये काय होतं मित्रांनो कॅपिटल, हॅलो. जसे की आपल्याला एखादं सिम्बॉल्स स्ट्रिंग्स मध्ये कसं आपल्याला एखादं मेनली दर्शवायचं तर हॅलो, जसं की स्ट्रिंग्स मध्ये आपण यूज करतो. स्पेशल सिम्बॉल होता आपले, कोणते कोणते स्पेशल सिम्बॉल्स यूज होतात, जसे की आपले ब्रॅकेट्स यूज होतात त्याच्यामध्ये. तर मित्रांनो पुढे आपण बघूया कोणकोणते आपण सी प्रोग्रामिंगचं मेन स्ट्रक्चर म्हणजे सिंटॅक्स कसा असतो ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या असलेल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.